आता आम्ही रूमवर जातो कारण तिकडे खूप गर्दी आहे. गाडी लावायला पण जागा नाही पार्किंगमध्ये. त्यामुळे आम्ही थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे चेंज करून मग आम्ही शनिवार वाड्याला जाऊ. नंतर दगडूशेठ हलवाई तिकडे जाऊ. नंतर भेटते तुम्हाला. कॅबने जातोय कारण ना त्या साईडला पार्किंगला जागाच नाही आहे. त्यामुळे आणि आमच्या ड्रायव्हरला आराम देतो आम्ही. थँक्यू. आता येते कॅब. बघूया आता काय होतंय पुढे. दर्शन व्हायला पाहिजे मस्त. शनिवार वाड्याला पण जायचं आम्हाला. पोहोचू आपण 5:30 पर्यंत पोहोचू. आम्ही कॅबमध्ये बसलोय. पोचलो शनिवार वाड्यामध्ये. आता तिकीटचं वगैरे बघूया. शनिवार वाडा बंद आहे अनफॉर्च्युनेटली. 5:30चं टायमिंग आहे इथे. या लोकांनी या दोघांनी लेट केलं. आता आम्ही मुली आहोत तर आम्हाला तयार झाले टाइम. हां ते तर आम्ही आहे. बराबर टायमावरती बराबर प्रॉपर रेडी झालेलो. या महिनाखाली टाइम लावला. आता बघू उद्या गेलो तर जाऊ. काकडी घेतो आम्ही. चारच काय विषय. प्लस क्लोज होते. आता आम्ही लहान महलला आलोय. काय भारी वाईब काय आहे. मस्त वाईब आहे. आम्ही मंचुरियन खातोय. त्यानंतर आम्ही देवलात जाणार आहोत. पोचलो दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये. तुम्ही पण दर्शन घ्या. आम्ही ओटी घेतली आता जातोय. रांगेत गर्दी आहे. आमचं दर्शन झालंय. लाईन होती खूप एवढी नव्हती, नॉर्मल होती. नॉर्मल होती. खूप मस्त दर्शन झालं आमचं. आणि आता मार्केट फिरतो. बघूया काय भेटतं आम्हाला. शॉपिंग रिझनेबल प्राइस मध्ये. आणि इकडे ना सेल लागला तर तिकडे जातोय. इथे दत्त मंदिर आहे. तिकडे जाऊन आम्ही तिकडे जाणार आहोत सेलच्या इकडे. इथे आलोय. एकही धड कपडे नाही आहेत आणि प्राइसिंग एवढी हाय आहे ना, काही मतलब नाही. येऊ नका. 90% ऑफ आहे असं बोलतात इकडे. पण काहीच नाही प्राइस. ह्याच्यापेक्षा चोर बाजारमध्ये कपडे भारी भेटतात. आता आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवायला आणि स्टार्टर्समध्ये पिझ्झा मागवलाय. लाईटमॅन. आता मेन कोर्समध्ये काय मागवलं ते पण दाखवतो. आणि ते मॅच चालू आहे. मॅच. आणि मी फिटूला बघतो. मस्त जेवण खूप मस्त आहे. लक्ष्मी मसाला मागवला आणि सेव भाजी. आम्ही आता जेवून निघालोय. कॅब बुक केली आहे आणि ह्या हॉटेलमध्ये जेवलोय. हे नानूमल भोजराज. खूप मस्त हॉटेल आहे. वर्थ होतं जेवढं खाल्लं तेवढं. आता कॅब बुक केलं कारण गाडी नाही आणली आहे. त्यामुळे आम्हाला कॅब बुक करावी लागली आहे. लांब आलं खूपच. पण मस्त. किती मस्त. किती रेटिंग देशील 10 पैकी? 10 पैकी मी 9.5. 9.5. आणि तू किती रेटिंग देशील? 7. मी 9 देते. शूट केलं तर करेन मी, नाही तर डायरेक्ट उद्याला करेन. तेव्हा तर झोप आले. The next day. क्लीनिंग सब मुझे रिव्यू चाहिए. This is the end. ठीक है, मैं आपको एक ड्राफ्ट तैयार करके दे सकता हूँ. और थोड़ा ज़्यादा गंदा बोलो और थोड़ा इंग्लिश में बताओ. निघालो आणि हा माझा आजचा आउटफिट आहे. मी ताई आम्ही निघालो. तर सागर गाडी आणायला गेला. आणि आता कुठे जाणार आहे ते आम्ही नंतर सांगू. आता गाडीमध्ये बस. ओके. एअर पंक्चर झाला आहे. काय माहिती कोणाची नजर लागल्या. मी मिसळ मागवली आहे. आम्ही काल नाश्ता केला ना तिकडेच आलो नाश्ता करायला.
मिसळ दाखवेल. किती मोठी थाली आहे. आणि पोहे इकडचे बेस्ट आहेत. चटणी आज जरा वेगळी लागते पण ठीक आहे. आगा खान पॅलेसमध्ये आलो आहे. आता आम्ही 2 स्पॉट फिरणार आहोत. काल शनिवार वाड्याला नाही भेटलं जायला कारण 5:30ला बंद होतो तो. आणि आम्ही बरोबर 5:15 की 5:30लाच गेलेलो. आम्ही रेस्टला जर गेलो नसतो ना इथे कपडे वगैरे चेंज करायला हॉटेलमध्ये तर बरोबर झालंच. पण आम्ही आता कपडे आणलेले एवढे सारे चांगले चांगले तर मग ते घालावे आणि फोटोज काढायला लागतीलच ना. तर बघू. तिकीट आहे इकडे. आता बघूया कितीची आहे. मला दाखवते इकडचा व्ह्यू. तिकीट काढू. किती रुपये होते? 20 रुपये ऑनलाईन तिकीटचं आहे इकडे. ऑफलाईन माहिती नाही एवढा. ऑफलाईन नाही, चांगलं आहे ते. ऑनलाईन तिकडे 25 रुपये दाखवत होते. तिकडे असं बोर्ड लावलेला तिकडे. पण आम्हाला 20 रुपयामध्ये भेटली तिकीट ऑनलाईनमध्ये. आणि खूप मस्त पॅलेस आहे. कुठे आहे बघा इकडे पाठीमागे माझ्या. मी जातोय. चष्मा बघा. माझा जो गॉगल घेतला मी तो माझ्या बहिणीने लावला. बहिणीने. आणि हा असाच घुमतो बिचारा. अरे माझे केस बघा. चला. महात्मा गांधी म्युझियम आहे हा. ते फॉरेनर वगैरे पण आले आतमध्ये. अलाउड असेल तर मी काढेल व्हिडिओ. मिल्कशेक मागवलं आणि इकडचा व्ह्यू बघा. आलो इथून तर शनिवार वाड्याला जातोय. पार्किंग भेटायला पाहिजे फक्त तिथे. आणि त्यानंतर आम्ही निघणार घरी जायला. बुरबुर पोचलोय शनिवार वाड्याला. काल बंद होता त्यामुळे आज परत यायला लागला. आणि यायचंच होतं कारण खूप काय काय बघण्यासारखं आहे. आम्ही जरा रिफ्रेशमेंटसाठी उसाचा रस आणि ताक पितो. पोचलो आणि इकडचा मॅप आहे. इकडे खूप किती 16 पॉईंट्स आहेत. किती भारी वाटतं यार. माझी बहीण गेली काय माहिती कुठे भटकत असते. खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. हा काहीच नाही बोलत आहे ब्लॉग मध्ये. ह्याला वाटतं बोलताच नाहीत. मुका. मी निघालोय. नाही ते एक मशीन आहे. निघालोय. CNG भरला आणि भेल घेतली. बापरे एवढी तिखट आहे ना भेल ती. डोळ्यातून पाणी येते अक्षरशः. काय बोलू काय खात नाही असं झालं माझं. बाय. नंतर करते. चला बाय पुणे. आता आम्ही जातोय मुंबईला. काय दिसतोय त्यामध्ये सनसेट होईल आता. वेफर खाते आम्ही. या ड्राईव्ह करतोय. आम्ही आता पुणे एक्सप्रेस हायवेवर आहोत. आम्ही आता पोचलो अंधेरीला. आणि ट्रॅफिक नाही भेटला आम्हाला. सो मी इथेच आता हा ब्लॉग एंड करते. ट्रेनमध्ये असणार त्यामुळे मला शूट करायला काहीच नाही भेटणार. आणि तुम्हाला जर नक्की आवडला असेल व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर करा. आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. आणि हा माझा पहिला प्रयत्न होता. म्हणजे मी ट्राय केलं काढायचं. जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आयडियाज द्या मला खूप सारे. एवढाच होता ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.